Read this question carefully and let's see this answer. Before going to that problem, let us see that a charge Q which is producing its electric field around itself E. If a negative charge is kept in this electric field, this negative gets attracted towards the positive by electrostatic force F. At the same time, if positive charge is placed in electric field, it gets repelled from this positive capital Q. Thus, the force acting on the negative charge is in opposite direction to the electric field, and the force acting on the positive charge is in the direction of electric field. This electrostatic force F divided by charge Q is nothing but electric field E, and if you trying to find out the value of force, F is equal to charge Q into electric field. Charge Q can be transferred to the right hand side at the numerator. तर तुम्हाला हा बेसिक कॉन्सेप्ट इथे माहिती पाहिजे की फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ चार्ज इन इलेक्ट्रिक फील्ड. जस्ट नाउ टॉक अबाउट द प्रॉब्लेम. तिथे असं म्हटलं आहे की इलेक्ट्रॉन विथ निगेटिव्ह चार्ज इट रिलीज ऑर फॉल्स इन इलेक्ट्रिक फील्ड विच इज व्हर्टिकली अपवर्ड. इथे व्हर्टिकली अपवर्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो अपोजिट डायरेक्शनने खाली येईल. हॅव्हिंग इट टेक्स सर्टन टाईम विथ हाईट एच फ्रॉम विच इट इज रिलीज. एच एवढ्या उंचीहून त्याला खाली सोडलं आहे. आता नंतर त्यांनी काय केलं की इलेक्ट्रिक फील्ड ईची जी डायरेक्शन आहे जी सुरुवातीला अपवर्ड होती ती रिव्हर्स केली, मी थोडक्यात ती डाऊनवर्ड केली आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा रिलीज केला. तो सुद्धा खाली येईल कारण पॉझिटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने येतो. येथे आपण असं कन्सिडर केलं जस्ट लाईक दिस, आणि निगेटिव्ह चार्ज हा अपोजिट डायरेक्शनने येतो. येथे सुद्धा तो हाईट एचवरूनच खाली आलेला आहे. त्याने असं विचारलं आहे की स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल वेलॉसिटी झिरो घेतल्यानंतर याचीसुद्धा आणि याचीसुद्धा इनिशियल वेलॉसिटी झिरो घेतल्यानंतर एच ह्या सेम हाईटवरून खाली येत असताना सेम इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज क्यू ई म्हणजे इलेक्ट्रॉनला लागणारा टाईम T1 आणि प्रोटॉनला लागणारा टाईम T2 हा कसा असेल, वेगवेगळा असेल, कोणता जास्त असेल, कोणता कमी असेल. दिस इज द कम्पॅरिझन वी हॅव टू थिंक. मग तेव्हा तुम्ही काय करणार तर हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन द चार्ज क्यू हा कन्सिडर करावा लागेल. सो लेट मी कन्सिडर दॅट ॲक्च्युली दॅट एक्सप्रेशन. मग ते एक्सप्रेशन मी कसं लिहितो तर एफ फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज क्यू एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. परत मला न्यूटन सेकंड लॉ ऑफ जो मोशन आहे त्यावरून मला फोर्स काढावा लागेल. एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. अँड द थर्ड रिक्वायरमेंट फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन इज कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे मी इक्वेशन वापरणार आहे. आणि हे तुमच्या लक्षात असू द्या की दोघं जे चार्जेस आहे आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह हे रेसपासून सुरुवात करता आहे. मी त्यांची इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे. त्यावरून एसची किंमत आणि एस म्हणजेच काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल इन व्हर्टिकल डिरेक्शन खाली, तर तो एच एवढी उंची आहे. दी एच इज इक्वल टू यूची किंमत तर झिरो दोघं साईडला तो झिरोच ठेवेल मी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ह्या एक्सप्रेशनचा मी उपयोग करून घेईल आणि टाईम T1 आणि T2चा संबंध त्या ठिकाणी लावेल. चला ठीक आहे, सुरुवातीला आपण ह्या एक्सप्रेशनचा उपयोग करूया आणि नंतर दोघांवरचा फोर्स आणि दोघांसाठी लागणारा टाईम काढूया. सुरुवात मी येथून करतो. ओके, सो फोर्स ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन हिअर एफ ई इज इक्वल टू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन क्यू ई आणि इलेक्ट्रिक फील्ड ई. हा ई म्हणजे इलेक्ट्रॉन आहे एवढं लक्षात असू द्यायचं. नंतर फोर्स ॲक्टिंग ऑन प्रोटॉन. नाव जस्ट थिंक अबाउट दिस प्रोटॉन. फोर्स ॲक्टिंग ऑन प्रोटॉन इज एफ पी इज इक्वल टू चार्ज ऑन प्रोटॉन क्यू पी इंटू ई. इलेक्ट्रिक फील्ड सेम आहे दोघांसाठी. इथे पी म्हणजे प्रोटॉनसाठी. आता तुम्ही दोघं साईडला पाहू शकतात की क्यू ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन त्याची किंमत आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. तो निगेटिव्ह आहे. आणि क्यू पी म्हणजे चार्ज ऑन प्रोटॉनसुद्धा 1.6 इंटू 10⁻⁻19 तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे दोघं चार्जेस सेम आहे, फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अपोजिट डायरेक्शन आहे.
इलेक्ट्रिक फील्डसुद्धा सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर त्याची राईट हँड साईड दोघांसाठीची सेम आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडसुद्धा सेम असली पाहिजे. फोर्स ऑन इलेक्ट्रॉन अँड फोर्स ऑन प्रोटॉन शुड बी सेम. देअरफॉर Fe इज इक्वल टू Fe. नंतर तुम्ही फोर्स F इक्वल टू M इंटू ए ह्या रिलेशनचा उपयोग करून घेणार. मग फोर्स ऑन इलेक्ट्रॉन इज M इंटू ए, ॲक्च्युली मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि ॲक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू फोर्स ऑन प्रोटॉन इज अगेन M इंटू ए, मास ऑफ प्रोटॉन अँड ॲक्सलरेशन ऑफ प्रोटॉन. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की येथेच आपल्याला त्याचा आन्सर मिळू शकते. मास ऑफ इलेक्ट्रॉनची किंमत 9.1 इंटू 10⁻31. मास ऑफ प्रोटॉनची किंमत 1.6 इंटू 10⁻27. म्हणजे मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन ग्रेटर दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन ही माहिती आहे, येथेच आपण पाहू शकतो. म्हणजे याचा अर्थ जर का प्रोटॉनचा मास जास्त असेल इलेक्ट्रॉनपेक्षा, तर ॲक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी ग्रेटर दॅन ॲक्सलरेशन ऑफ प्रोटॉन. म्हणजे मी असं म्हणेन देअरफॉर ॲक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन मस्ट बी ग्रेटर दॅन ॲक्सलरेशन ऑफ प्रोटॉन टू काउंटर बॅलन्स दिस प्रॉडक्ट. बॅलन्स करण्यासाठी मग याचं ॲक्सलरेशन जास्त आहे, इलेक्ट्रॉनवरचं ॲक्सलरेशन जास्त आहे प्रोटॉनच्या ॲक्सलरेशनपेक्षा, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सलरेट जास्त होईल, मी तो लवकर खाली येईल. आणि प्रोटॉन हा तेवढ्या प्रमाणात ॲक्सलरेट होणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी लागणारा टाईम हा थोडा उशिरा असेल. म्हणजे आता तर T1 हा लवकर खाली येईल, T1ची किंमत कमी असेल. T1 इज स्मॉलर दॅन T2. येथेच आपल्याला उत्तर मिळालं. पण तो किती प्रमाणात स्मॉलर आहे ते जर काढण्याचा प्रयत्न तुम्ही केला, तर त्यासाठी तुम्हाला मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ प्रोटॉनचं कंपॅरिझन करावं लागेल. मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या या ठिकाणी किमती जर ठेवल्या आणि त्यावरून ॲक्सलरेशनच्या किमती काढल्या, तर ते आपण येथे त्याचा संबंध लावू शकतो. चला ठीक आहे, आपण एक्झॅक्ट त्याचा आन्सर काढूया. सुरुवातीला टेंटेटिव्ह आन्सर आपल्याला असं मिळालं की टाईम टेकन बाय इलेक्ट्रॉन इज स्मॉल ॲज कन्सिडर्ड टू टाईम टेकन बाय द प्रोटॉन. इलेक्ट्रॉनसाठी कमी टाईम लागतो आहे, प्रोटॉनसाठी जास्त टाईम लागतो आहे. आता हे काउंटर बॅलन्स करण्यासाठी आपण परत मॅथमॅटिकल हे सिद्ध करूया की त्याच्यामध्ये तुम्ही इक्वेशन कसं तयार करू शकतात. तर मग मी काय करेल की H इज इक्वल टू हाफ AT² संबंध लावून हेच रिलेशन पुढे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो लेट मी बिगिन टू सॉल्व दॅट आन्सर इन दिस वे नाव. ठीक आहे, आता इथे H म्हणजे हाईट दोघांसाठी सेम आहे. चला ठीक आहे, इलेक्ट्रॉनसाठी मी घेतो H इज इक्वल टू 0 आहेच, परंतु हाफ. नाव A मीन्स ॲक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन इंटू टाईम टेकन बाय इलेक्ट्रॉन T1 स्क्वेअर हे माहिती आहे. तसंच प्रोटॉनसाठी जर केलं तर परत हाईट सेम आहे. H इज इक्वल टू हाफ, परत ॲक्सलरेशन आणि टाईम. ॲक्सलरेशन ऑफ प्रोटॉन इंटू टाईम टेकन बाय प्रोटॉन इज ॲक्च्युअली T2 स्क्वेअर. अगेन H इज सेम, देअरफॉर राईट हँड साईड मस्ट बी सेम. हिअर हाफ इज सेम, simply we can say that AE T1 square equal to AP T2 square. AE T1 square equal to AP T2 square. इथे मी काय करेल तर हा जो ॲक्सलरेशन आहे AE तो या सेला ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे मला T1 स्क्वेअरची किंमत मिळेल. सो T1 स्क्वेअर इज इक्वल टू हा AE डिनॉमिनेटर जाईल AP अपॉन AE T2 स्क्वेअर. तुम्ही हे रिलेशन जर का व्यवस्थित बघत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ह्या रिलेशनमध्ये APची किंमत जी आहे मास ऑफ प्रोटॉनची किंमत आहे ह्या इक्वेशनवरून पाहू शकता तुम्ही. मी आधीच सांगितलं की मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी लेस दॅन मास ऑफ प्रोटॉन, म्हणून ॲक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी ग्रेटर दॅन ॲक्सलरेशन ऑफ प्रोटॉन. इलेक्ट्रॉनचं ॲक्सलरेशन हे खूप जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ असा की डिनॉमिनेटर जास्त आहे, न्यूमरेटर कमी आहे, म्हणजे टोटल आन्सर कमी येईल. म्हणजे याचा अर्थ असा की T1 स्क्वेअर शुड बी लेस दॅन T2 स्क्वेअर. मी परत इकडे सांगतो, AP हा लेस आहे, AE हा जास्त आहे, AE ग्रेटर दॅन AP यावरून तुम्ही पाहू शकता. तर याचा अर्थ असा की AE जर ग्रेटर आहे APपेक्षा तर T1 स्क्वेअर शुड बी लेस दॅन T2 स्क्वेअर. T1 स्क्वेअर शुड बी लेस दॅन T2 स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ असा की T1 शुड बी लेस दॅन T2. दिस इज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू दॅट द T1
शुड बी लेस दॅन T2. अर्थात यामध्ये जर का मी ॲक्सलरेशनच्या किमती किंवा मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या किमती जर ठेवल्या तर हे जे 4 ऑप्शन्स आहेत यापैकी कोणतेही परफेक्ट ऑप्शन येत नाही. फक्त एकच ऑप्शन, पहिलं ऑप्शन ए जे आहे हेच फक्त या ठिकाणी परफेक्ट आन्सर येते आहे की T1 इज स्मॉलर दॅन T2 मीन्स टाईम टेकन बाय इलेक्ट्रॉन इज लेस दॅन टाईम टेकन बाय प्रोटॉन. आपलं एक्झॅक्ट आन्सर बी आणि सी हे मॅच होत नाही, म्हणून आपण ए हे आन्सरच या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आय होप यू अंडरस्टूड. थँक्यू.